साहेबराव, दमादमाने होऊ द्या. आणखी पाहिजे असेल तर सांगा, बरकतला सांगतो आणायला. साहेबराव, बरकतला घावता घावता वाचलो बघ. मला वाटलं बरकतनं मला ना पाठकबाईंना बघितलं शेतात जाताना, पण चेष्टा करतोय म्हटल्यावर जीवात जीवाला. तसं लपवण्यासारखं त्यात काय नाही म्हणा, आणि आपण काय चुकीचं बी केलं नाही. हा, अजिबात नाही. आपल्या मनात तणकट बी नाही काय. जी काय ती फक्त दोस्ती, हो का नाही? बरकतला काय ही येड आहे, त्याला फक्त निमित्त पाहिजे असतं माझी मजा उडवायची, म्हणून त्याला काय सांगत नाही. तू कसा शान आहेस. तू एकदा सांगितलं कोणाला काय बी सांगू नको, तू सांगत बी नाहीस आणि चेष्टा मस्करी बी करत नाही. माणसांच्या भावनाची कदर आहे तुला, म्हणून तुला सांगतो. साहेबराव, अरे पाठक नाही, अंजलीबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू बघायला पाहिजे होतं. अरे लई खुश झाल्या होत्या ती काजो बघून. त्यांचा राग कुठच्या कुठं पळून गेला बघ. वहिनी साहेब, हे एकदम नवीन डिझाईन आहेत, जरा नजर टाका की यावर. अहो तुमची नजर एकदम चोखंदळ आहे. कसं वाटतं ते सांगा की तुम्ही. ठीक आहे, बसा. शामराव काका, वर बसा. दावा, काय दावायचं? हे बघा, एकदम नवीन डिझाईन आहे, आपल्या देशातलं नाहीये. हो, इम्पोर्टेड आहे, म्हणून खब्बी कमी आहे त्याचा. उगाच कुठल्या लुंग्या सुंग्याला बी झेपत नाही. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाच परवडते. आणि हे बघा, खास कळीचं काम केले त्याच्यावर. 40 दिवस कारागीर काम करत होते, एकदम स्पेशल आहे. अजून काय आहे? आहे की. हे काय? आवडलं नव्हतं तुम्हाला? अहो मार्केटमध्ये याची डुप्लिकेट डिझाईन बी आहे. वहिनी साहेब, तुमची नजर एकदम पारखी आहे बर का. वहिनी साहेब, राणादा ब्रेसलेट पण फेमस होते जणू. राणादाने बी याची ऑर्डर दिली होती. राणा भाऊजींनी? कधी? ऑर्डर नाही, परवा राणादा सहज दुकानात आलत, तेव्हा दाखवलं. म्हटलं हे एकदम बेस्ट डिझाईन आहे, म्हणून मग नाव दिलं ब्रेसलेटला, राणा ब्रेसलेट. राणा ब्रेसलेट काय? आता राणा भाऊजींना हे ब्रेसलेट आवडलंय म्हणल्यावर आमच्याकडे बी असतच एक ब्रेसलेट पाहिजेच की. या, मांडून ठेवा. होय, ठेवतो की. घ्या, येऊ वहिनी साहेब. निघा. चल रे, चल. राणा ब्रेसलेट काय? या बैलानं हे ब्रेसलेट कुणासाठी कधी ऑर्डर केलंय ते समजून घ्यायला पाहिजे. आता चंदा, लाग कामाला. अब्बू, उरुस जवळ आलाय, तेरे को नया कपडा ले ले. मला भी नवीन पॅन्ट घ्यायला पाहिजे. अरे बरकत, नया कपड़ा पहन के मैं किधर जाएगा? एक तर इथं शेतात, नाही तर तुझ्या चाच्याकडे चंदगडला. हा, वो ठीक है, तू तेरे लिए ले. चलेगा? मोठ्या मालकाने उरसाला पैसे दिलेत आपल्याला.
लय अच्छे लोक आहे देखील हा है की नाही राणादा मालक देव म्हणत्यात की ह्योच आहे की नाही हा आलो. साहेब काय भानगड कसली भानगड? सकाळपासून बघतोय दिल ठिकाण्यावर नाही तुमचं. कुठं काय तुला काय बी वाटत असत तुझं काय खरं नाही बाबा. असू दे रे असू दे तू नका सांगू मला. पण म्या सगळं आता गोदाकारांना सांगणार आहे. काय एक वहिनी बघ म्हणून त्याशिवाय आमचा राणादा ताळ्यावर नाही येणार. गप्तो का जरा. नमस्कार राणादा. अरे सुरेश दा इकडे वाट कशी चुकला? काय नाही जरा काम होतं. आपल्या बांबूच्या 2 काट्या पाहिजेत चांगल्या सणसणीत. का लाटी काठी खेळायचा विचार आहे का काय? तसं म्हण काल रात्री गावात काय झालं ते माहितीये का? काय 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 राणादा तुम्हासनी पण माहित नाही होय? अहो, वातावरण बिघडले गावातलं. का काय झालं? काल रात्री चावडीपाशी सगळं चिडीच्या त्या दोघांनी लई मोठा तमाशा केलाय. सगळं गाव झोपलेलं आणि हे दोघं हे तमाशा नाही काय? तमाशाच. आता आपल्या गावातल्याने असं वागायचं ठरवलं तर कसं होईल? संत्याचं म्हातार चावडी समोर रोज रातच्याला शेकोटी पेटवून बसतंय. त्यानं बघितलंय सगळं. कोण रे ते? चला कुठं? शेताकडे. अरे बघण्यात आणि समजण्यात गलत होते कधी कधी. गल्लत कसली राणादा खरं आहे सगळं. एक जण कबूल झालाय दुसऱ्याची कबुली बाकी आहे नुसती. आता कबुली कसली? ते खरंय ते खरंय रातच्याला काय बी झालं नाही. काय कसं नाही काय कसं नाही राणादा सगळं गाव जमलंय तिथं. चल तू बी तुझ्याशिवाय निकाल नाही लागायचा. मी अरे गाव जमवण्याआधी मला एकदा विचारायचं तरी. हे बघ राणादा त्या पक्यानं दोस्ताला बरोबर घेऊन स्वतःच्या चुलत्याचं दुकान लुटलंय. चुलता जाम पेटलाय तिकडं. सगळं गाव जमा केलंय. दोस्तानं कबूल केलं या संत्याच्या म्हाताऱ्यानं पण बघितलंय. आता फक्त पक्याची कबुली तेवढी बाकी आहे. तू चल तुला बघितल्या बघितल्या घाबरून पक्या काय ते सगळं खरं सांगेल. वय वय अरे संपतरावचं दुकान फोडलंय आणि तू का हसतोयस राणादा? नाही अरे दुकान फोडलं म्हणून नाही असतोय ते. हा माझ्या डोक्यात जरा वेगळं चालू होत पण ही वाईट केलं पक्यानं. राणादाची झोप झालेली दिसत नाही. बरकत तू 2 बांबू काढ चांगलं. मी तवर तात्यासने घेऊन येतो वस्तीवरनं. सगळं गाव जमा झालंय चावडीवर. पोलिसात देऊ त्यांना. येतो मागणं. रात्रीचा इशे काढल्यावर असं का व्हायब्रेट मोडवर जातोस? मी हं? कुठं नाही छे. जा तू बांबू काढ मी बांबू काढते. हा जा की. अरे जा म्हणलं ना.
अंजली, 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 ए अंजली, काय झालं ग? अगं झोपलीस का शाळेत? तब्येत बरी आहे ना मग तुझी? हो, मला ती कशी झोप लागली कळलंच नाही अगं. वा, छान. झोपलाय काय? गाद्या देऊ, गाद्या की उशा देऊ तुम्हाला, की वारा घालू असा शेजारी उभा राहून? डिग्रीवाल्या उच्च शिक्षित बाई, तुम्ही छान शिक्षक धर्म पाळताय. हा, अजून बदली व्हायची आहे माझी इथून, आणि जोपर्यंत मी इथं आहे ना तोपर्यंत नियम म्हणजे नियम. शाळा म्हणजे काय झोपायची जागा आहे का? अहो पण गप्पा बसा. हेड सर आहे मी, आणि तुम्ही माझ्या शाळेत माझ्या समोर चक्क झोपा काढताय. सॉरी सर. सॉरी काय? सॉरी सॉरी म्हणे मेमो देऊ का तुम्हाला? नाही सर, तशी ती नाही झोपत शाळेत नेहमी. गप्पा बसावर रेणुकाबाई. उंदराला मांजराची साक्ष नको आहे मला. म्हणे झोपत नाहीत. झोपायचंच नसतं इथं. अरे इथं शिकवायला येता की झोपा काढायला येता? अंजली, तुला बरं वाटत नाहीये का? अगं नाही, माझी काल रात्री झोप नाही झाली. का? कुठे गेला होता काल रात्री? की उद्या काय काय शिकवायचं याची तयारी करत होता? थांबा, कुठे निघालाय? ते वर्गावर जाते शिकवायला. अहो डिग्री वाल्या बाई, तुमच्या त्या पदव्यांचा काय उपयोग आहे हो? आता या मधल्या सुट्टीत कोणाला शिकवणार आहात तुम्ही? उच्च शिक्षित बाई. ओ अंजली मॅडम, जेवूया का? बस. इथवर गेल्या काय मजल, असं सोडणार नाही या बैलाला. जरा दुर्लक्ष काय केलं, लयच अंगाशी येऊ लागली ब्याद. नाही, असं सोडणार नाही, नाही सोडणार. चंदन उगाळतीयास का चित्र रंगवतीयास? कर की भरा भरा. इथं जळजळ होती आमची. वहिनी साहेब, झालं का बघा नीट? चंदन उगाळलाय का रस्ता बनवलाय? हा, एवढा पातळ आमच्या चेहऱ्यावर कसं लागणार बरं? जा, भरा भरा हात चालवा. चालवायच पाहिजे डोकं, नाही तर थोरली सून या घरात यायची आणि आमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटायची, आमच्या डोक्याला नंतर ताप व्हायचा. ओ मावशी, उठा उठा. साधी चूल पेटवता येत नाही वय? अशी आग लागली पाहिजे, असा भडका उठला पाहिजे.
वहिनी साहेब, काय पाहिजे होतं काय तुम्हासनी? का आम्हाला काय पाहिजे असेल तरच आम्ही किचन मध्ये यायचंय काय? तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून टाकायचं असेल आम्हाला तर तसं सांगा गोदाक्का. तसं नाही जी. गोदाक्का, ठेचा किती करू? अय, आम्ही आहोत ना इथं, मग आम्हाला विचारायचं. हे घे मंगल, बनवायचा ठेचा. एवढ्या का तुझ्या घरचं काय जाते काय? जेवढं सांगितलं तेवढं करायचं. राधे, तू ठेचा कर ग. मंगल, तू हो बाजूला. का आम्ही मंगलला सांगितलं ठेचा कराय, तीच करणार? वहिनी साहेब, तसं नाही जी. तिच्या हाताला मिरच्या सोसवत नाहीत, दिसभर झोंबत राहतात तिला. हा ग बाई, म्हणजे आता आम्ही सांगितल्यावर मिरच्या झोंबाय लागल्या काय? काय हे गोदाक्का, या घरच्या सुनबाई होता मी, आमच्या शब्दाला काहीच किंमत नाही का? समधी नोकर माणसं सुद्धा आता धडधडीत अपमान करायला लागलेत आमचा. नाही, आम्ही जे सांगितलंय त्याच्या समजा उलट करायचं असं तुम्ही ठरवलंयसा का? नाही जी. राहू द्या गोदाक्का, करते मी. गोदाक्का, एक गोराच्या करती का? कोरा का? द्या द्या उत्तर द्या. या घरात समद्यांना काम सोडून निस्ती जाब विचारण्याची फॅशनच झाली आहे. समधीच माणसं आपापली पायरी सोडून वागायला लागली तर घर घर कसं राहणार आहे? काय झालं? मावशी, भांड का ठेवलं? आम्ही न सांगता चुलीवर भांड का ठेवलं? बघितलं, या घरात कुणाला काही पडलेलीच नाही. समद्या गोष्टीने त्या आम्हाला करायला लागणार आहेत. हे बघ, मला आधीच काय समजना झाले. नीट सरळ बोलणार असेल तर बोल. तुम्ही पण निस्ता आम्हालाच सांगा. इथं समधी लोक घरात वाकडं वागतायत तरी तुमचं चिडी चूप आमच्यावर निस्ती बाजीरावगिरी. गोदाक्का, राहू दिच्या. डोचकं भनभनत होतं, पण थांबले एकदाच. इथं आमचं डोकं फुटायची या आल्या. तू जर कामाचा असता आमच्यावर आज ही आळ आलीच नसती. पण हे ध्यान असं, आणि तो बैल तिकडे ब्रेसलेट बनवतोय. राणा भाऊजींना काय ते फक्त आमची काळजी. तुम्ही काय बघत बसलासा? जेवण बनवून झालंय ना? बांधून ठेवा लवकर. आज आम्ही स्वतः जाणार आहे शेतात राणा भाऊजींसाठी जेवण घेऊन. नाही, मी घेऊन जाईन की. का? आम्हाला काय हातपाय नाहीत का? शेत कुठे ते माहित नाही? तुम्ही लाग करा गोदाक्का, पण राणा भाऊजी काय आम्हाला लांब करायचे नाहीत. तेच एक काय ते निर्मळ आहेत या घरात. तुम्ही काय नुसतं ऐकतच बसणार आहे काय? हा, पटापटा राणा भाऊजींचं जेवण बांधा, आम्हाला जायचंय शेतावर. कुणाचं लक्षच नाहीये या घरात. समध्या गोष्टी आम्हालाच करायला लागणार आहेत. आणि ऐका, राणा भाऊजींसाठी जरा तिखटाचं जेवण बनवा. त्यांना तिखट जास्त आवडतं. नाही, काही झालं तरी त्या बैलाला राऊंडात घ्यायच पाहिजे.